नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी सरळ सेवा या YouTube चॅनलवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. चला, आपण बघत आहोत बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदासाठी 1846 जागा आहेत. तर त्यासाठी आपण खास एक नवीन सिरीज चालू केलेली आहे. त्या स्पेशल सिरीजचं नाव आहे विजेता सिरीज. आजचा आपलं लेक्चर नंबर आहे 6. ज्यांनी आतापर्यंत 5 बघितले नसेल एकदा बघून घ्या, नक्कीच फायदा होईल. त्यामध्ये आपण अंकगणिताचे अतिसंभाव्य प्रश्न बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. चला, पटापट सगळ्यांनी लिंक शेअर करा आणि व्हिडिओला आल्याच लाईक करून टाका. चला, जास्त वेळ न घालवता आपण लगेच प्रश्नांना सुरुवात करूया. पहिलाच प्रश्न बघा, 60% म्हणजे किती? आता टक्के म्हणजेच त्याचा अर्थ काय? भागिले 100, म्हणजेच 60/100. आता आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर काय करायचं? समान संख्येने भाग द्यायचा. बघा, 0ला 0 गेला, 2×6, 2×5 म्हणजेच उत्तर काय आलं? 3/5. ऑप्शन नंबर 2. कळले सर्वांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, 8 संख्यांचा मध्य 35 आहे. एक संख्या वगळल्यास मध्य 3 ने कमी होतो, तर वगळलेला अंक कोणता असेल? ऑप्शन बघा, 66, 56, 46 आणि 76. चला, सोडवण्याचा प्रयत्न करा. नाही आलं तर शेवटी मी आहे, सोडवा. सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे प्रश्नामध्ये काय दिले आणि काय विचारले हे नीट समजून घ्या. मध्य म्हणजेच काय? सरासरी. बघा, आता लक्ष द्या. 8 संख्यांचा मध्य म्हणजे 8 संख्यांची सरासरी किती आहे? 35. मग 8 संख्यांची एकूण बेरीज किती? 8×5 = 40, 8×3 = 24 आणि 4 = 28. म्हणजे 8 संख्यांची बेरीज किती असणार? 280. त्यामधला एक संख्या वगळली तर संख्या किती राहिल्या? 7. त्यांची सरासरी काय सांगितले? 3 ने कमी, म्हणजेच ती किती होणार? 32. पहिली होती 35, आता 3 ने कमी झाली म्हणजे 32. मग 7 दुने 14, 7 त्रिक 21 आणि 1 22. मग 7 संख्यांची बेरीज किती होते? 224. आणि 8 संख्यांची बेरीज किती होती? 280. मग त्यातली वगळलेली संख्या कोणती? तर आपण काय करणार? या 8 संख्यांच्या बेरजेतून 7 संख्यांची बेरीज करणार वजा, तुम्हाला 28 मधली जी वगळलेली संख्या ती भेटून जाईल. 10तून 4 गेले 6, 1 हातचा, 8तून 3 गेले 5, 2तून 2 0. म्हणजे जी वगळलेली संख्या आहे ती कोणती असणार आहे? 56. कळले सर्वांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, 950 चे 6% म्हणजे किती? ऑप्शन बघा, 55, 57, 59 आणि 63. काय लिहायचं उत्तर? टक्के म्हणजेच काय? भागिले 100. 950 चे आपल्याला काढायचे आहेत 6%, म्हणजेच काय? भागिले 100. 0 गेला 0 गेला. आता तुम्ही भाग द्यायचा असेल तर देऊ शकता किंवा सरळ गुणाकार केला तरी सुद्धा चालेल. दोन्ही पद्धतीने सांगतो बघा. सगळ्यात पहिलं भाग द्यायचा. 5 ने भाग दिला, 5 दुने 10. इथं सुद्धा 5 ने दिला, किती आलं? 19. आता 2 ने दिला, 2 1 2, 2 त्रिक 6, 19 त्रिक 57. डायरेक्ट उत्तर येऊन जाईल. ऑप्शन नंबर 2. कळलं? समजलं सगळ्यांना? ही झाली एक पद्धत. दुसऱ्या पद्धतीने पण सांगतो, सेम गणित. बघा, 950 चे आपल्याला काढायचे आहेत 6%. 950 चे 6%. आता 0 गेला 0 गेला. आता भाग नाही द्यायचा. जर छेदस्थानी 10, 100, 1000 असा असेल तर भाग देऊ नका, सरळ अंशाचा गुणाकार करा. 6 पंचे 30, 6 9 54 3 57. छेद किती आहे? 10. 0 गेला 0 गेला, आलं उत्तर 57. कळलं? ज्यावेळेस छेदस्थानी अशा संख्या येतील की भाग द्यायला आता अंशस्थानी 5च्या पटीत नसेल, मग तुम्हाला भाग द्यायला तिथं अवघड जाईल. तर त्यावेळेस काय करायचंय? सरळ अंशाचा गुणाकार करायचा, छेदस्थानी
10, 100, 1000 असे संख्या असतील त्यावेळेस. आणि सरळ जेवढे शून्य असेल तेवढे घरं सोडून पॉइंट देऊन टाका, काही सेकंदात उत्तर येईल. कळले? क्लिअर? पुढचा प्रश्न, एका संख्येच्या शेकडा 5 म्हणजे 75, तर ती संख्या कोणती? शेकडा म्हणजेच काय 5, शेकडा म्हणजेच काय 100. काय सांगितलं त्यांनी? शेकडा 5 म्हणजेच 5% जर 75 असेल तर ती संख्या पूर्णपणे असणार 100% बरोबर किती? तिरकस गुणाकार 100 गुणिले 75 भागिले 5. 5 ने भाग दिला, 15 5 75. 15 गुणिले 100 किती येणार? 1500. म्हणजे ती संख्या कोणती असणार? 1500. 1500 चे तुम्ही 5% काढले तर किती येणार? 75. कळले? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. पदावली 30 वजा 28 भागिले 4 अधिक 11 गुणिले 3 वजा 19 बरोबर किती? आता पदावलीमध्ये आपण बॉडमास पद्धतीने सोडवतो, म्हणजेच काय, सगळ्यात पहिलं ब्रॅकेट, मग भागाकार, मग गुणाकार, मग बेरीज वजाबाकी. मग सगळ्यात पहिला इथं सोडवणार भागाकार. तुम्ही जे सोडवणार ना त्याला लाईन करत चला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आपण काय करतोय, 30 वजा 28 भागिले 4 केलं, किती येणार? 7. हे वजा चिन्ह 28 ला वजा 7 येणार. अधिक, आता भागाकार संपला, आता करायचा आपल्याला गुणाकार. 11 त्रिक 33 वजा 19. आता प्लस प्लस ची बेरीज करा. 33 आणि 30 किती झाले? 63. मायनस मायनस ची बेरीज करा आणि उत्तराला चिन्ह ह्याला मायनस येणार, म्हणजे 19 आणि 7 किती झाले? 26. मग 63 मधून 26 गेले, 13 तून 6 गेले, 7 उरले, एक हातचा, 6 तून 3 गेले 3. उत्तराला कोणतं चिन्ह येणार? प्लस, कारण मोठी संख्येला कोणतं चिन्ह आहे? प्लस. उत्तर काय येणार ह्याचं? 37, 37. ऑप्शन नंबर 1. कळलंय सर्वांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघण्याआधी बीएमसी एक्झाम 2024 साठी आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच आहे. ज्याला पाहिजे असेल घेऊ शकता. ह्या बॅचची फी आहे 499 रुपये. ह्या 499 रुपयामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरण, सामान्य सगळं काही भेटून जाईल. तुम्हाला जो टॉपिक पाहिजे, जेव्हा पाहिजे, जितक्या वेळा पाहिजे तितक्या वेळा तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला अजून ह्याच्याबद्दल जास्त माहिती पाहिजे असेल तर आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा. ऑफिस नंबर 8233007373. ह्या नंबरला कॉल करा, सर्व माहिती भेटून जाईल. ठीक आहे? पुढचा प्रश्न बघा. जे काम 16 मजूर 20 दिवसात करतात तेच काम 16 दिवसात करण्यासाठी किती मजूर लागतील? ऑप्शन बघा, 30, 25, 35 आणि 20. बघा, काळकाम वेगचा प्रश्न असेल, काम जर समान असेल तर काहीच चेंजेस नाही. काम जर वेगवेगळं असेल तर पहिल्याचं काम दुसऱ्याला, दुसऱ्याचं काम पहिल्याला. किंवा काळकाम वेग मध्ये दिवस आणि माणसं यांचं प्रमाण कसं असतं? नेहमी व्यस्त. म्हणजे दिवसांची संख्या जर वाढली तर माणसांची संख्या काय होणार? कमी असणार. जर माणसांची संख्या वाढवली तर दिवसांची संख्या काय होणार? कमी होणार. दिवस आणि माणसं यांचं प्रमाण कसं असतं? व्यस्त. मग आता इथं बघा, इथं मजूर आहेत, इथं दिवस आहे. मजुरांची संख्या आहे 16, तेव्हा किती दिवस लागत होते? 20. आता हे काम 16 दिवसातच करायचंय, म्हणजे मजुरांची संख्या काय होणार? इकडं व्यस्त 20 होणार, 20. कळलं? नाहीतर बघा, दिवसांची संख्या कमी करायची असेल तर मजुरांची संख्या नक्कीच वाढवायला लागेल. एक घटक कमी होतो, दुसरा घटक वाढतो, म्हणजे इथं व्यस्त चलन, आणि व्यस्त चलनात काय करतो आपण? सरळ गुणाकार. म्हणजे 16 गुणिले 20 भागिले 16. 16 ला 16 गेले, राहिले किती? 20. म्हणजे मजुरांची संख्या किती असणार? इथं 20 असणार आहे.
जर 16 दिवसात काम पूर्ण करायचं असेल तर मजुरांची संख्या 20 घ्यावी लागेल. कळले? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. जर सेकंदाला 5 मीटर प्रवास करणाऱ्या वाहनाचा ताशी वेग किती? बघा, रेल्वेचा प्रश्न आहे. सगळ्या प्रकारचे सगळ्या टाईपचे आपण प्रश्न घेऊन येत असतो. आता रेल्वेचा प्रश्न असेल, फक्त 3च कन्सेप्ट आहेत त्याच्यात. एक तर वेग काढायचा किंवा वेळ काढायचा किंवा अंतर. आता इथं तुम्हाला काय विचारलंय? वेग. मग वेग काढायचा असेल तर अंतर भागिले वेळ गुणिले 18/5. फक्त अंतर मीटर मध्ये आणि वेळ सेकंदामध्ये पाहिजे. नसेल तर करून घ्यायचं. ह्या पद्धतीने सोडवलं तुम्हाला ताशी वेगच भेटणार. आता अंतर किती इथं? 5 मीटर. वेळ किती लागतो? 1 सेकंद गुणिले 18/5. 5 ला 5 गेले, राहिले काय? 18 एके 18. म्हणजे ह्याचा ताशी वेग किती असणार? ह्या गाडीचा 18 किलोमीटर प्रति तास. एका तासाला ती गाडी 18 किलोमीटर एवढं अंतर पार करेल. ऑप्शन नंबर 4. कळले सर्वांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. रजनीने एक सायकल 1600 रुपयांना खरेदी केली व काही वर्षानंतर 20% तोटा सहन करून विकली, तर सायकलीची विक्री किंमत किती? बघा, नफा तोटा या टॉपिक मधला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 1280, 1380, 1285 आणि 1385. बघा, 2 पद्धतीने काढता येईल याचं उत्तर. पहिली बेसिक पद्धत सांगतो. खरेदी किंमत किती आहे? 1600 रुपये. 20% तोटा झाला, मग 20% काढा 1600चे. 2 शून्य गेले, 16 दुने 32 आणि 0 म्हणजे 320 रुपये काय झालेला आहे? तोटा झालेला आहे. तोटा झाला तर आपण किंमत खरेदी किमतीतून काय करतो? वजा करतो. मग 1600 वजा 320. 0, 10 तून 2 गेले 8, 1 हातचा, 6 तून 4 गेले 2, 1 म्हणजे ती सायकल कितीला विकली असेल? आता 1280 रुपयाला विकली असेल. ऑप्शन नंबर 1. कळलं? समजलं सगळ्यांना? आता दुसऱ्या पद्धतीने सांगतो हाच प्रश्न. आता 1600 रुपये खरेदी किंमत आहे, 20% तोटा झाला, म्हणजे शिल्लक किती टक्के राहिली? 20% तोटा झाला म्हणजे त्या सायकलीची किंमत आता शिल्लक किती टक्के आहे? 80%. मग डायरेक्ट आपण 1600चे 80% काढले तर तुम्हाला डायरेक्ट विक्री किंमत भेटून जाईल. 2 शून्य गेले, 16 8 2800 आणि 0 म्हणजे 1220 हे डायरेक्ट काय भेटणार तुम्हाला? विक्री किंमत भेटणार. बघा, तुम्ही कोणत्या पद्धतीने सोडवताय ह्याला काही महत्व नाही. तुम्ही किती कमीत कमीत वेळेत सोडवताय याला महत्व आहे. मग तुम्ही 20% काढून मायनस केलं तरी सुद्धा चालेल किंवा डायरेक्ट 80% काढलं तरी सुद्धा चालेल. जर इथं नफा असेल तर 100 मध्ये प्लस करायचा, तोटा असेल तर 100 मधून मायनस करायचा. क्लिअर? समजलं का सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघा. एका सर्कशीत काम करणारे कलाकार व तेथील प्राणी यांची एकूण संख्या 80 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या 290 आहे. तर तेथे काम करणाऱ्या कलाकारांची व प्राण्यांची संख्या किती? ऑप्शन बघा, 15 65, 25 55, 10 70 आणि 35 45. आता प्रश्न असा मोठा आहे, बघून काही घाबरू नका. आपली एकच ट्रिक. पायांची संख्या दिली, 2 ने भाग द्या. 290 ला 2 ने भाग द्या. किती आलं? बेक बे बेचोक 8, एक उरला, बे पंचे 10, 145 आलं. ह्याच्यामधून 80 जी त्यांची डोक्यांची संख्या आहे ती वजा करा. 5तून 0 गेले 5, 14तून 8 गेले 6. मग 65 जी संख्या आली ती कसली असणार? प्राण्यांची संख्या. मग प्राणी 80 पैकी 65 आहेत, म्हणजे 15 कोण असणार? कलाकार. 15 काय असणार? कलाकार. म्हणजेच 15 कलाकार आणि 65 प्राणी.
आता हे आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे का नाही ताळेबंद करायचं असेल तर काय करायचं बघा. इथे बघा 15 कलाकार आहेत, 65 प्राणी आहेत. कलाकारांच्या पायांची संख्या 15 दुने 30 आणि प्राण्यांची संख्या, प्राण्यांना पायांची संख्या किती 4. 4 पंचे 20, 4 सक 24 आणि 2 26, 260 प्लस 30 झाले का 290. पायांची संख्या 290 झाली का, म्हणजे तिथं प्राण्यांची संख्या असणार 65 आणि कलाकारांची संख्या किती 15. हे तुम्हाला करत बसायचं नाही, आपल्या ट्रिकनेच येतं हे उत्तर. पायांच्या एकूण संख्येला 2 ने भाग द्यायचा, जो भागाकार येईल त्या भागाकारामधून त्यांच्या डोक्यांची संख्या, त्यांची एकूण संख्या वजा करायची. उत्तर कोणतं येणार, ज्यांच्या पायांची संख्या जास्त त्याचं उत्तर. मग पायांची संख्या कोणाची, 4 पायाचेच प्राणी असणार. कळले, क्लिअर. पुढचा प्रश्न बघा. एकाने 20,000 रुपये खर्च करून 5 बैल विकत घेतले, त्यातील 2 हरवले, तर उरलेले त्याने प्रत्येकी केवढ्यास विकावे म्हणजे त्याला 20% नफा होईल. ऑप्शन बघा 8,000, 7,000, 6,500 आणि 7,500. सगळ्यात पहिलं गणितात काय दिलं ते नीट समजून घ्या आणि काय विचारलंय बघा, लक्ष द्या. एकाने 20,000 रुपये खर्च करून 5 बैल विकत घेतले होते, पण त्यातले 2 बैल हरवले. राहिले किती बैल, 3च. आता 3 बैल त्याला अशा प्रकारे विकायचे, त्यांची किंमत अशी लावायची तर त्याने जे 20,000 रुपये खर्च केलेत त्याच्यावर त्याला 20% नफा भेटला पाहिजे. मग काय करायचं, सगळ्यात आधी जे 20,000 रुपये त्याने खर्च केलेले आहेत त्याच्यावरती 20% नफा भेटला पाहिजे. म्हणजे किती रुपये टोटल झाले पाहिजे, बेदुनी 4. 4,000 रुपये त्याला नफा भेटला पाहिजे आणि त्यांनी खर्च केलेले 20,000 म्हणजे टोटल किती, 24,000 रुपये त्याचे झाले पाहिजे. टोटल त्याला सर्व बैल विकून 24,000 रुपये भेटले पाहिजेत. आता बैल विकण्यासाठी किती राहिलेत, फक्त 3. कारण 5 आणलेले, त्यातले 2 हरवले, पळून गेले, निघून गेले. राहिले किती, 3. आता पाहिजे तर पैसे त्याला 24,000. मग ते तिन्ही बैल तो 24,000 रुपयाला विकल, म्हणजेच एक बैल किती रुपयाला विकल, तर 8,000 रुपयांना विकल. ऑप्शन नंबर 1. प्रत्येक बैल 8,000 रुपयांना विकल तेव्हा त्याला 24,000 रुपये भेटतील. म्हणजेच त्याचे 20,000 जे खर्च झालेले ते त्याच्या साईडला होऊन त्याला 4,000 रुपये नफा भेटेल. म्हणजेच त्याला 20% नफा भेटेल. कळलंय सर्वांना, क्लिअर. ज्याला पाहिजे असेल स्क्रीनशॉट घेऊ शकतो. आता तुम्ही इथं 20% काढून प्लस करू शकता किंवा डायरेक्ट 120% काढले तर डायरेक्ट तुम्हाला ही किंमत भेटून जाईल. दोन्ही पद्धतीने करू शकता. क्लिअर. तर अशाच प्रकारे ज्यांनी आतापर्यंत टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केला नसेल त्यांनी करून घ्या. कारण आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये फ्री कोर्स या ऑप्शन मध्ये आपले युट्यूबचे जेवढे हे लेक्चर होतात त्या लेक्चरची तुम्हाला व्हिडिओ प्लस PDF सुद्धा भेटून जाते. आणि त्याचबरोबर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायचे, त्या घंटी बटनला दाबायचे, ऑल सबस्क्राईब करून घ्यायचे. म्हणजे जेणेकरून जे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला लगेच नोटिफिकेशन भेटून जाईल. आणि त्याचबरोबर लिंक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेअर करून टाकायची. आणि जाता आता ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करून जायचं. चला मग आज आपण इथेच थांबूया. भेटूया नवीन पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. फक्त शेवटी एकच सांगेल, रिव्हिजन करा, रिव्हिजन करा, रिव्हिजन करा.